प्रिय मुली, ही रात्रीची वेळ आहे, नाताळची रात्र. माझ्या या घरातील सगळी लुटुपुटूची भांडणं आता जोडलेली आहे. तुझे भाऊ बहीण झोपेच्या कुशीत शिरले आहेत, तुझी आईही झोपी गेली आहे, पण मी अजूनही जागा आहे. तू किती दूर आहेस माझ्यापासून, पण विश्वास ठेव, ज्या दिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांपुढे तरळणार नाही, त्या दिवशी आंधळं होऊन जाण्याची माझी इच्छा असेल. तुझा फोटो तिथं टेबलवर आहे आणि इथं हृदयातही, पण तू कुठे आहेस? इथं स्वप्नांसारख्या पॅरिस शहरात. तू चॅन पेरिसिसच्या भव्य रंगमंचावर नृत्य करत असशील. रात्रीच्या या शांततेत मला तुझ्या पावलांचा आवाज ऐकू येतोय. हिवाळ्यातील आकाशात असणाऱ्या चांदण्याची चमक मी तुझ्या डोळ्यात पाहू शकतो. असं लावण्य, असं सुंदर नृत्य, तू तारा होऊन अशीच चमकत राहा. पण जेव्हा प्रेक्षकांचा उत्साह आणि त्यांनी वाहिलेली स्तुती सुमनं यांची नशा येऊ लागेल आणि त्यांनी भेटीदाखल दिलेल्या फुलांचा सुगंध तुझ्या डोक्यात शिरू लागेल, तेव्हा गुपचूप एखाद्या कोपऱ्यात बसून तू माझं हे पत्र वाच आणि आपल्या हृदयाचा आवाज ऐक. मी तुझा बाप आहे चिरंजीव. मी चार्ली चॅप्लिन. तुला आठवतं तू जेव्हा खूप लहान होतीस तेव्हा तुझ्या उशाशी बसून मी तुला झोपणाऱ्या परीची गोष्ट ऐकवायचो. बोरी, मी तुझ्या स्वप्नांचा साक्षीदार आहे. मी तुझं भविष्य पाहिलंय. रंगमंचावर नृत्य करणारी एक मुलगी, जणू आभाळातून उडणारी एखादी परीच. लोकांच्या टाळ्यांच्या आवाजात मला हे शब्द ऐकू येतात, अहो या मुलीला बघितलं का? ती त्या एका म्हाताऱ्या विदूषकाची मुलगी आहे. तुम्हाला आठवतं का त्याचं नाव चार्ली होतं? हो, मी चार्ली आहे. एक म्हातारा विदूषक आहे आणि आता तुझी वेळ आहे. मी फाटून जीर्ण झालेल्या पॅन्ट मध्ये नाचायचो आणि माझी राजकुमारी तू सुंदर रेशमी पोशाखात नृत्य करतेस. हे नृत्य, या टाळ्या तुला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातील. उंच जा, खूप उंच जा, पण लक्षात ठेव, तुझी पावलं नेहमीच जमिनीवर असली पाहिजे. तू लोकांचं जगणं जवळून बघायला हवंस. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये, बाजारांमध्ये नाचणाऱ्या नर्तकांना तू जवळून बघ. ते गोठवणाऱ्या थंडीत भुकेनं तडफडतायत. मी त्यांच्यातलाच होतो चिरंजीव. त्या जादूच्या रात्री जेव्हा मी तुला अंगाई म्हणून झोपी घालत असे आणि तू झोपेच्या डोहात उतरत जायचीस, तेव्हा मी जागा असे, टक्क जागा. मी तुझा चेहरा बघायचो, तुझ्या काळजाचे ठोके ऐकायचो आणि विचार करायचो, चार्ली ही पोरगी तुला कधी ओळखू शकेल का? तुला माझ्याबद्दल फारशी माहिती नाहीये चिरंजीव. मी तुला हजारो गोष्टी ऐकवल्या, पण त्याची गोष्ट कधीच सांगितली नाही. ही कहाणी सुद्धा तितकीच ऐकण्यासारखी आहे. ही त्या भुकेल्या विदूषकाची गोष्ट आहे, जो लंडनच्या गरीब वस्त्यांमध्ये नाचत, गाणं म्हणत पोटापुरतं मिळवायचा. ही माझी गोष्ट आहे. पण ही गोष्ट आपण इथेच सोडू. तुझ्याबद्दलचं बोलणं जास्त उचित आहे चिरंजीव. तुझ्या नावानंतर माझं नाव येतं ना, चॅप्लिन. हे नाव घेऊन मी 40 पेक्षा जास्त वर्ष लोकांचं मनोरंजन केलंय, पण हसण्यापेक्षा मी जास्त रडलोय. ज्या जगात तू राहतेस तिथं नाच गाण्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. अर्ध्या रात्रीनंतर जेव्हा तू थिएटरच्या बाहेर येशील, तेव्हा तू तुझ्या समृद्ध आणि संपन्न चाहत्यांना विसरू नकोस. ज्या टॅक्सीत बसून तू घरी जाशील, त्या टॅक्सी ड्रायव्हरला हे विचारायला विसरू नकोस की त्याची बायको कशी आहे. जर ती गर्भार असेल तर जन्म घेणाऱ्या बाळासाठी, त्याच्या कपड्यांसाठी आणि औषधासाठी त्याच्याकडे पैसे आहेत काय? त्याच्या खिशात थोडे अधिकचे पैसे टाकायला विसरू नकोस. मी तुझ्या खर्चासाठी तुझ्या बँक खात्यावर काही रक्कम भरली आहे, पण खर्च करताना नेहमी विचार कर,
कधी कधी बसमधून प्रवास कर, छोट्या छोट्या रस्त्यानं प्रवास कर, कधी कधी पायाखाली शहरांचे रस्ते तुडव, लोकांकडे ध्यान देऊन बघ, अनाथांप्रती दया ठेव, आणि दिवसातून एकदा तरी स्वतःला हे नक्की सांग की मी सुद्धा त्यांच्यासारखीच आहे. हो, तू ही त्यांच्यातलीच एक आहेस पोरी. जेव्हा तुला एखाद्या दिवशी असं वाटेल की तू तुझ्या प्रेक्षकांपेक्षा मोठी आहेस, तर त्याच दिवशी रंगमंच सोडून पळ काढ. टॅक्सी पकड आणि पॅरिसच्या कुठल्याही गल्लीबोळात जा. मला माहिती आहे तिथं तुला तुझ्यासारख्या कितीतरी नर्तकी भेटतील, तुझ्यापेक्षाही जास्त सुंदर, तुझ्यापेक्षाही जास्त प्रतिभा संपन्न. अंतर फक्त एवढंच आहे की त्यांच्याजवळ थिएटरचा झगमगाट नाही, त्यांच्याजवळ चमचम करणारा उजेड नाही. तो चंद्रप्रकाश हाच त्यांचा सर्च आहे. जर तुला वाटलं की यातली एखादी जरी मुलगी तुझ्यापेक्षा चांगलं नृत्य करते, तर नृत्य करणं सोडून दे, तिथेच थांबव. नेहमीच कोणी ना कोणी अधिक चांगलं असतं हे लक्षात घे. सतत पुढे जात राहणं आणि सतत शिकत राहणं म्हणजेच तर कला आहे. मी मरून जाईन जनरल लाईन, तू जिवंत राहशील. या पत्रासोबत मी तुला चेकबुक सुद्धा पाठवतोय, म्हणजे तुला मनासारखा खर्च करता येईल. पण 2 नाणी खर्च केल्यानंतर हा विचार कर की तुझ्या हातात असणार तिसरं नाणं तुझं नाहीये. ते त्या अनोळखी माणसाचं आहे ज्याला त्याची खूप गरज आहे. मला वाटतं या नाताळच्या रात्री एखादा चमत्कार व्हावा, म्हणजे तुला जे सांगायचंय मला ते तुला नीट समजून येईल. चार्ली आता म्हातारा झालाय चिरडला. कधी ना कधी शोकमग्न काळ्या कपड्यात तुला माझ्या कबरीवर यावं लागेल. मी तुला विचलित करू इच्छित नाही, पण वेळोवेळी स्वतःला आरशात बघ, तुला माझंच प्रतिबिंब त्यात दिसेल. हे लक्षात ठेव की तुझा बाप कोणी देवदूत नव्हता, कोणी महात्मा नव्हता, तर तो नेहमीच एक चांगला माणूस होण्यासाठी धडपडत राहिला. तूही असाच प्रयत्न करावास एवढीच माझी इच्छा आहे. खूप सगळ्या प्रेमासह तुझा चार्ली.